भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। सिहोरा के ग्रामीण स्वास्थ्य केंद्र में लगाया गया महाशिविर। तुमसर मोहाड़ी के विधायक राजू कोरमोरे द्वारा शिविर का आयोजन हुआ। शिविर में हजारों मरीजों ने भाग लिया। तुमसर तहसील के सिहोरा ग्रामीण स्वास्थ्य केंद्र में विधायक राजू कोरमोरे द्वारा महाशिविर का आयोजन दिनांक 3 अगस्त 2024 शनिवार को किया गया। इस महाशिविर में महिला रोग, अस्थि रोग, मेडिसिन, आंखों की जांच, त्वचा रोग, बाल रोग, हृदय रोग, शल्य चिकित्सक, नाक गला मेंदु रोग चिकित्सक, किडनी रोग आदि रोगों का शिविर आयोजन किया गया। इस शिविर में नागपुर से दत्ता मेघे मेडिसिन की टीम मौजूद थी। भारी बारिश के बावजूद भी हजारों लोगों ने शिविर का लाभ लिया। इस शिविर के दौरान लाभार्थियों के लिए चाय, नाश्ता, फल तथा भोजन की व्यवस्था भी राजू कोरमोरे द्वारा की गई थी। राजू कोरमोरे के मित्र परिवार एवं सिहोरा पंचायत समिति सदस्य दीपमाला, राहुल भवसागर तथा सिहोरा महिला सरपंच रंजना तुरकर एवं ग्राम पंचायत सदस्य कादर अंसारी भी उपस्थित रहे। शालिनीताई मेघे रुग्णालय इथे कार्यरत आहे। आपले तुमसर मोहाडी विधानसभाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजूभाऊ कोरमोरे यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये हे सगळं महाआरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे। आज ग्रामीण रुग्णालय सिहोरा इथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये आपल्याकडे अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, हृदयरोग तज्ज्ञ आणि बाकी चर्मरोग तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ इत्यादी डॉक्टरांची चमू इथे आलेली आहे। यामध्ये आपण पेशंटचं बीपी, शुगरची मोफत तपासणी, त्यानंतर नेत्र मोफत तपासणी आणि त्यानंतर नेत्र तपासणीनंतर गरजू पेशंटला मोफत चष्मे वाटप करत आहे। तसेच या शिबिरामध्ये मार्फत ज्या पेशंटला पुढील उपचाराची गरज आहे त्या पेशंटला आपण आपलं शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर येथे मोफत सुविधा देणार आहे। त्यामध्ये पेशंटला CT स्कॅन, MRI, सर्व औषधी, मोफत शस्त्रक्रिया आणि इतर सगळे उपचार मोफत करण्यात येईल। तसेच पेशंटला इथून हॉस्पिटलपर्यंत नागपूर नेण्यासाठी जी सहायता लागेल, बस सुविधा नेणं आणि आणणं आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। विभागातर्फे ज्याही पेशंट्सला जसं त्यांचे गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, अशा पेशंट्सला आपण रेफर करून त्यांना तिथे MRI, CT स्कॅन किंवा अन्य जे तपासणी जे लागेल त्यांना तसे आपण तिथे उपचार करू। तसेच पिडियाट्रिक्स म्हणजे बालरोग तज्ज्ञ यात जे पेशंट्स आहेत त्यांना जन्मजात काही आजार असेल अशा पेशंट्सला आपण तिथे जाऊन त्यांच्यावर उपचार करूया। आज दिनांक 3/8/2024 रोजी आपण सिहोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराला खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रुग्ण येत आहेत आणि त्यांच्या सर्व उपचार वगैरे होत आहे। काही रुग्ण हे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाठवण्यात येणार आहेत। हा महाआरोग्य रोगनिदान शिबिर घेण्याच्या मागचं कारण आहे आपला जो भाग आहे हा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपण आपल्या शरीराकडे पाहिजे त्या प्रमाणात आपलं लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरात कोणत्या व्याध्या उद्भवल्या हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे ते त्याची परिस्थिती प्रकृती खूप खालावते आणि मग आखरी स्टेजवर गेल्याच्या नंतर त्याच्या रुग्णाच्या किंवा त्या बिमारीचा निदान लागतो। तर ह्या
या गोष्टीचा शोध लागावा, आपला आरोग्य सुदृढ राहावे, सर्वांना आपला चांगले आरोग्य लाभावे, चांगला उपचार व्हावा, या मागचा हा आपला हेतू आहे. जीवनात जर आपल्याला माणसाला काही आपला कमवायचे असेल तर त्यांनी निरोगी काया कमवले पाहिजे. निरोगी काया कशी ठेवावी हे आपल्या हाती असते. परंतु त्यानंतरही या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एवढे व्यस्त असतो का आपल्याला कोणती ना कोणती व्याधी आपल्याला लागत असते. आपण शरीराकडे तेवढा लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपण कुठे ना कुठे आपला खा लावतो किंवा निष्काळजीपणामुळे त्या गोष्टी उद्भवत असतात. या सर्व गोष्टीच्या या ठिकाणी मला निदान आपला लावणार आहोत, डॉक्टर लोक लावणार आहेत, तर त्याचा फायदा हा आपल्या ग्रामीण भागातील गोरगरिबांना, शेतकऱ्यांना आपला मिळणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात माता भगिनीसुद्धा आपला या ठिकाणी आलेल्या आहेत. कार्यकर्ता आपला जोमाने भिडलेले आहेत, सर्व काम करत आहेत आणि रुग्णांची सेवा करत आहेत. हे सर्व पाहून आम्हाला याबद्दल खूप समाधान वाटत आहे. आम्ही सर्व या परिसरातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि त्यांना सुदृढ आयुष्य आपल्याला लाभो हीच ईश्वराची प्रार्थना करतो. राजू भाऊ, एक सवाल था, अपने यहाँ पे इतना बड़ा हॉस्पिटल बना है, लेकिन सबसे मुख्य बात यह है कि अपने यहाँ पर चील घर नहीं है, यानी पोस्टमार्टम के लिए अपने को हर बॉडी तुमसर भेजना पड़ता है, जिसके कारण अपने बपेरा से लेकर सिहोरा और क्षेत्र के लोगों को काफ़ी तकलीफ होती है. तो इसके बारे में आप 2 शब्द में क्या बताएंगे? नहीं, पिछले बार मैंने देखा यहाँ बीच पड़ के एक रुग्ण मृत्यु हुआ था. एक भाई मृत्यु हुई थी. उस समय उन्होंने रेफर यानी पोस्टमार्टम के लिए रेफर तुमसर की है. उस समय उनको पूछा कि यहाँ अपना व्यवस्था नहीं है क्या, तो उन्होंने बोली व्यवस्था है लेकिन हमने चालू नहीं की है. तो अभी मैं उसका पता लगाने वाला कि वो चालू क्यों नहीं की है, वो होने को ना. ये बहुत ही यानी गलत बात है. सब व्यवस्था रहने के बाद तो ग्रामीण रुग्णालय में रहती है और यहाँ भी मेरे ख्याल से होंगी सब, उसके लिए स्टाफ भी होगा. अड़चन क्या है ये मेरे को पूछना है और जल्दी से जल्दी हम उसको चालू करेंगे. यहाँ CS भी मिलेगा? CS सीजर के लिए सीजर के लिए इसका अपग्रेडेशन करना पड़ेगा. ग्रामीण रुग्णालय में अपना सीजर की व्यवस्था रहती नहीं, लेकिन आने वाले काल में हम इसको उप जिला रुग्णालय का दर्जा दिलाएंगे और यहाँ का स्टाफ भी बढ़ेगा और उसमें सुविधा भी बढ़ेंगे.